अशी गडबड करत असतात, भांडतात काय, रुसतात काय आणि पुन्हा बोलायला लागतात. पण त्यांचं प्रेम आहे हो खूप एकमेकांवर. चला, शेखरच्या नोकरीबरोबर त्याची छोकरी पण पक्की झाली. सुद्धा त्यांचं लवकर लग्न लावून दे. शेखरचं लग्न तुमच्या गैरहजेरीत? का? माझ्या गैरहजेरीत सगळं जीवन तुम्ही जगताच आहात ना. पण शेखरचं लग्न तुमच्याशिवाय? काय हरकत आहे, माझ्याशिवाय त्यांना जगायची सवय लागलेली आहे. असं बोलू नका, माझ्या मनाला खूप त्रास होतो. वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायला हवी वसुधा. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, निशा आहे ना, ती म्हणत होती की तिचं म्हणजे तिच्या आईचं माहेर शिवापूरचं आहे. काय? हो ना, मला खूप भीती वाटते हो. म्हणजे शेखरचं लग्न होण्याआधीच कुठून काही कळलं तर? तू काही काळजी करू नकोस, आपली जगदंबा एवढी निष्ठुर नाहीये. ते जाऊ दे, मला सांग माझा सम्या कसा आहे, माझा ठाण्या वाघ? त्याला आवडता आवडता माझ्या नाकीनं येतात अगदी. घ्या. वा वा वा, भरीत वांग्याचं भरीत. तुला खरं सांगू, प्रत्येक भेटीनंतर तू परत कधी वांग्याचं भरीत घेऊन येशील याची वाट बघत असतो मी. तुमचा हा पण गुण समीरने घेतलाय. त्यालाही वांग्याचं भरीत खूप आवडतं. अंगापिंडाने अगदी मस्त झालंय, पण त्याचा आडदानपण आहे ना, तोच त्याच्या प्रगतीच्या आड येतो. काय केलं त्याने? मी तुम्हाला मगाशी म्हटलं नाही का, तो चुकतोय बऱ्याच वेळा, पण ना कधी कधी त्याचं बरोबरही असतं. अन्याय सहन होत नाही त्याला, काय करेन याचा नेम नाही. त्याचा राग ना अगदी तुमच्यासारखा आहे. म्हणतो कसा, मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत माझ्या हातात. मी त्या हातात बांगड्या भरलेल्या नाहीयेत. हे माझ्या आईचे कष्टाचे आणि घामाचे पैसे आहेत. त्यावर नागेश सारख्या फालतू माणसाची नजर पण जाता कामा नाहीये. नाही सोडणार त्याला, नाही सोडणार मी आज. वसुधा, तुला अजून सगळं आठवतंय? सगळं आठवतो, अगदी काल परवा घडल्यासारखं स्वच्छ दिसते डोळ्यापुढे. हा संत्या, समीर बोलतोय. ताबडतोब आपली 4-5 पोरं घेऊन चुनाभट्टी स्टेशन जवळ ये. रूम नंबर मी तुला नंतर सांगतो. आणि हा, एक रिक्षा पण ठरवून ठेव. अरे का म्हणजे अशा नागेशला फोडायचे आपल्याला. आज त्यांनी माझ्यावर हात उचलला काय, आज सोडणार नाही मी त्याला. मी पोहोचतोय तिकडे, तू लवकर कामाला लाग. येते मी. काळजी घ्या हं स्वतःची. तू पण काळजी घे स्वतःची वसुधा, खूप खराब झाली आहेस तू. माझी काळजी करू नका हो. एवढे वर्ष निभावत आले, आता आणखी थोडेच दिवस राहिलेत ना. ए बाबा, अरे चल की, आता उशीर झाला, टाइम संपला तुझा. चल. येतो. वसुधा, परत कधी येशील? लवकरच.
आई प्लीज बोल ना माझ्याशी. आई तू सांगशील तसं मी वागायला तयार आहे ग. हे बघ, तू मला वचन दिलंयस, तू एक पाऊलही पुढे टाकणार नाहीस. ते वचन मोडलं समज. समीर, हा बोल रे. काय बोलू, गडबड झाली यार. संध्या काय झालंय? पोरांची काय खबर? अरे एकही पोरगा आसपास नाहीये. अरे आपले ते पक्या, जितू, छोट्या कुठे गेले सगळे? बाक्याचा बाप त्याला घराबाहेर पडूच देत नाहीये. आणि छोटू तो मुंबईतच नाहीये. आणि बाकीची आपली गँग ती गेले पिक्चरला टाउन मध्ये. हे काही कामाचेच नाही आहात तुम्ही लोक. नागेश भाऊ, आज जंगी बार उडायला पाहिजे. दारू बरोबर कोंबडी पण पाहिजे. अरे कोंबडी काय बोकड पण देतो, पण कुठे जायचं तर फिक्स करा ना. घोडबंदर रोडवर एखादा ढाबा बघू आणि बसू की काय? नको नको, येत आहे तो वाट लागेल. नको परत यायची गरज काय? तस एखादी खाट बघू आणि रात्र काढू की काय? भाऊ, त्याला आपण तसा सोडून चूक तर केली नाही ना. नहीं यार कुछ नहीं करेगा, वो बच्चा है बच्चा. नागेश, माझ्या आईचे पैसे परत दे. अरे धमकी दिली तिने मला. सूम मध्ये धमकी दिली, मी घाबरलो. हे बघ नागेश, मी इकडे राडा करायला आलेलो नाहीये. राडा करायचा नाही, राडा करायला अंगात गट्स लागतात रे. मनगडात तसा जोर लागतो, तो तुझ्यात नाहीये. आपला प्रॉब्लेम तुला माहिती आहे. त्यापेक्षा जा आईच्या पदराच्या मागे लावून जा. नागेश, संत्या, अरे संत्या वेडा आहेस काय? शांत हो, शांत हो संत्या. काय होऊन बसलं, काय होऊन बसलं दादा. कसं माफ करू मी स्वतःला. अरे अरे जे काही घडलं यात तुझी काहीच चूक नाहीये. नाही दादा, हे सगळं माझ्याचमुळे घडलं. सगळी चूक माझीच आहे. पोरं जमा होण्याची वाट मी बघत बसलो. तू वाट न बघता मी तर गेलो असतो ना. समेच्या अवस्थेला मी जबाबदार आहे दादा. चुकलो मी दादा, चुकलो. संत्या, अशा गोष्टी आपल्या हातात असतात का रे? ए संत्या, हे बघ, घाबरू नकोस. समीरला काही होणार नाही. तू रडू नको. शांत हो, शांत हो संत्या. शिखर, ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, पण पेशंटला अजून शुद्ध आलेली नाहीये. डॉक्टर, एनिथिंग सिरियस?
डॉक्टर माझ्या भावाला काही होणार नाही ना? गॉड नोज. आपण फक्त प्रयत्न करायचे. परमेश्वराच्या मनात असेल तर त्याला काहीही होणार नाही. मावशी मला माफ कर ग. चुकलो मी. मावशी तू वाटलं डॉक्टरांना सांग माझ्या रक्ताचं ते म्हणते का मला वाचवा. शेखर, हाय. चल मला पोलीस स्टेशनला घेऊन चल. आईला डोक्यात मारायची काय गरज होती का? गरज होती का काही? ते पोरग गेलं ना तर कलम 302 लागलाच म्हणून समज. सगळेच्या सगळे ना नुसते बैलात शरीराने वाढलेलात, नुसते शरीराने वाढलात, पण डोक्यात अक्कल नावाची चीजच नाही तुमच्या. आता माना खाली घालून कशाला बसलात? यातून काहीतरी मार्ग काढता येईल ना याचा जरा विचार करा, जरा तरी विचार करा. आता माझ्या सकट तुम्हा सगळ्यांना ना खडी फोडायला जावी लागेल. थोडा विचार, कुणाला विचार करायला सांगतोय मी? मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. असं आहे सर. ठीक आहे, मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो, पण त्याआधी मला एक सांगा की तक्रार नोंदवायला एवढा उशीर का केला? साहेब, तक्रार नोंदवायला उशीर झालाय खरंय, पण माझ्या भावाला ऍडमिट करणं जास्ती महत्वाचं होतं. त्याला मारणाऱ्यांची कंप्लेंट करण्यापेक्षा त्याचा जीव वाचवणं जास्ती गरजेचं होतं सर. हो ना? पण मग तो स्वतः तिकडे का गेला? नाही म्हणजे त्याला इथे आमच्याकडे येऊन तक्रार नोंदवायला काय झालं होतं? तुमच्या लोकांचं ना हे चुकतं. अहो, आम्ही इथे बसलोय हे विसरून स्वतः पोलीस असल्यासारखं वागायचं आणि मग गोत्यात आलं ना की मग आमच्याकडे धावत यायचं. इन्स्पेक्टर साहेब, तुमचं म्हणणं पटतंय, पण तुम्ही माझं म्हणणं जरा ऐकून घ्या. हा बोला.
मागच्या वेळी माझ्या मुलाने कोणावर तरी हात उगारला, त्यावेळी तुमच्या दुसऱ्या एका इन्स्पेक्टरने याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला पकडून आणलं होतं आणि त्यावेळी मला त्याला नीट वळण लावण्याचा उपदेश केला होता. त्यावेळी त्याची चूक होती म्हणून मी तुम्हा सगळ्यांसमोर त्याला फोडून काढला होता त्यावेळी. पण आता तो मृत्यूच्या दारात उभा आहे आणि यावेळी त्याची अजिबात चूक नाहीये इन्स्पेक्टर साहेब. मला वाटतं तुम्ही योग्य ती कारवाई करावी अशी इच्छा आहे आमची. आम्हाला न्याय हवाय, त्यासाठी मी जंग जंग पछाडेन. आई म्हणतात तुला सगळ्या विश्वाची तू आई आहेस. आपल्या मुलानं तू दुःखात असलेलं पाहू शकत नाहीस. तू तुझ्या भक्तांच्या मदतीला जशी आई एका मुलाकरता धावते ना, तशी धावत जातेस. तुला जशी तुझी मुलं प्यारी आहेत तशी मला माझी मुलं प्यारी आहेत ग. एका आईच्या हृदयाचं दुःख तू समजू शकतेस. एका बाळाला तू आईपासून हिरावून नाही घेऊ शकत.